मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की जगातील महान योद्धे ज्यांनी इतिहास घडवला त्यांनी कधी हार मानली नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ही गोष्ट अब्राहम लिंकन यांची आहे. ते अनेक वेळा निवडणुका हरले, व्यवसायात अयशस्वी झाले आणि वैयक्तिक अडचणींना समोर गेले, तरीही त्यांनी कधी हार मानली नाही. का? कारण त्यांच्यामध्ये अशा काही सवयी होत्या ज्यामुळे ते एक विलक्षण योद्धा बनले. आज मी तुम्हाला 10 पॉवरफुल सवयींची सिक्रेट सांगणार आहे, जे तुम्हाला प्रत्येक अडथळ्यांवर मात करण्यासाठी आणि तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी सक्षम करतील. तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्यात योद्धा बनण्यास तयार आहेत का? जर असाल तर शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कारण हे शब्द तुम्हाला जीवनात एक नवीन मार्ग दाखवतील. योद्धा बनणे हे सोपे काम नाही, पण या 10 सवयी तुम्हाला अशी पॉवर देतील की कोणताही अडथळा तुम्हाला थांबवू शकणार नाही. प्रत्येक सवय तुमचे मन, हृदय आणि आत्मा यांना सक्षम करेल. चला या सवयी एक एक करून समजून घेऊया आणि त्या आपल्या जीवनात लागू करूया. नंबर 1, ग्रोथ माइंडसेट ठेवा. कठोर परिश्रम आणि ध्यासाने काहीही साध्य करता येते. अब्राहम लिंकनकडे बघा. ते अनेक वेळा इलेक्शन हरले आणि व्यवसायात अयशस्वी झाले, पण त्यांच्या ग्रोथ माइंडसेटमुळे त्यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनवले. तुम्ही सुद्धा तुमची स्किल डेव्हलप करू शकता. फक्त विश्वास ठेवा की प्रत्येक पाऊल तुम्हाला अधिक चांगलं बनवेल. हे कसे साध्य करावे? दररोज काहीतरी नवीन शिकण्याचे टार्गेट ठेवा. उदाहरणार्थ AI, कोडिंगसारख्या नवीन स्किलवर काम करण्यासाठी दिवसातील 30 मिनिटे घालवा. तुमच्या प्रोग्रेसची नोंद एका डायरीत करा आणि म्हणा, मी दररोज अधिक स्मार्ट होत आहे. नंबर 2, सक्सेसची कल्पना करा. एक योद्धा आपले स्वप्न स्पष्टपणे पाहतो, जणू काही ती सत्यात उतरली आहे. ओप्रा विन्फ्रीची कहाणी आहे का? ती गरिबात वाढली, पण तिच्या यशाची कल्पना करून ती जगातील सर्वात मोठी मीडिया पर्सनॅलिटी बनली. तुमचे गोल्स सत्यात उतरत आहेत अशी कल्पना करा. यामुळे तुमचे मोटिवेशन दुप्पट होईल. हे कसे करायचे? तर दररोज सकाळी 5 मिनिटे डोळे बंद करा आणि तुमच्या यशाची कल्पना करा. तुमची गोल्स एका डायरीत लिहा आणि दररोज स्वतःला त्याच्या स्थितीत पहा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला गायक व्हायचे असेल तर एका स्टेजवर परफॉर्म करत आहे असे इमॅजिन करा. नंबर 3, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करा. एक योद्धा आपल्या मनातील नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवतो. मायकल जॉर्डनला त्यांच्या हायस्कूल बास्केटबॉल संघातून काढून टाकण्यात आले होते, पण त्यांनी स्वतःला सांगितले, मी जगातील सर्वोत्तम खेळाडू बनेल, आणि तो बनला. तुम्ही सुद्धा तुमच्या अंतर्मनातील विचारांना आव्हान दिले पाहिजे. सुरुवात कशी करायची? तर तुमचे नकारात्मक विचार लक्षात घ्या. मी हे करू शकत नाही हे विचार बदला आणि मी प्रयत्न करेन आणि शिकेन असे विचार करा. दररोज सकाळी 5 पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणा, जसे की मी कॉन्फिडंट आहे, माझ्यात अनलिमिटेड शक्ती आहे. योद्धा असणे म्हणजे प्रत्येक वेळी पडल्यावर अधिक मजबूत होऊन उठणे. प्रत्येक अपयश, प्रत्येक आव्हान आणि प्रत्येक अडचणीचे संधीत रूपांतर करा. एक छोटी गोष्ट ऐका. J.K. रोलिंग यांचे हॅरी पॉटर पुस्तक 12 पब्लिशर्सने रिजेक्ट केले होते, पण त्यांनी चिकाटी सोडली नाही. प्रत्येक नकाराने त्यांना अधिक मजबूत बनवले. आज त्या जगातील सर्वात प्रसिद्ध ऑथर आहेत. नंबर 4, अपयशाला शिकण्याची संधी माना. एक योद्धा अपयशाला पराभव म्हणून स्वीकारत नाही. तो प्रत्येक चुकीतून काहीतरी नवीन शिकतो. जर रोलिंगने हार मानली असती तर आज आपल्याकडे हॅरी पॉटर नसता. अपयश म्हणजे तुम्ही यशाच्या एक पाऊल जवळ आला आहात. हे कसे अंमलात आणायचे? तर दर आठवड्यात तुमच्या एक चुकीचे विश्लेषण करा. उदाहरणार्थ, जर तुमचा प्रोजेक्ट फेल झाला तर स्वतःला विचारा की काय चुकले. त्यातून मिळालेला धडा लिहून काढा. स्वतःला सांगा की प्रत्येक अपयश तुम्हाला यशाकडे घेऊन जात आहे. नंबर 5, आव्हानांना समोर जा. एक योद्धा अडचणीपासून पडून जात नाही, तर त्यांना सामोरे जातो. जेव्हा इलॉन मस्कने टेस्ला सुरू केली तेव्हा लोक हसले, कारण त्यांना वाटले की इलेक्ट्रिक कार कधीच यशस्वी होणार नाही. पण त्याने प्रत्येक आव्हानांना संधीत बदलले आणि जग बदलले. तुम्ही सुद्धा प्रत्येक अडचणीला विकासाचा मार्ग मानले पाहिजे. दररोज एक छोटे आव्हान स्वीकारा. उदाहरणार्थ, एखाद्या अनोळखी व्यक्तीशी संवाद साधा. आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याची सवय लावा. नंबर 6, माइंडफुलनेस आपली ढाल बनवा. एक योद्धा दबावाखाली शांत राहतो. विराट कोहलीसारखे क्रिकेटपटू मोठ्या मॅचमध्ये श्वासावर फोकस करून तणावाचे व्यवस्थापन करतात. याचा सराव कसा करायचा? दररोज 10 मिनिटे मेडिटेशन करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि आपल्या विचारांचे निरीक्षण करा. तणावात असताना म्हणा, मी शांत आहे आणि सर्व काही माझ्या नियंत्रणात आहे. नंबर 7, क्लिअर गोल्स ठेवा. योद्धा हा कधी दिशाहीन पुढे जात नाही. उदाहरणार्थ, सचिन तेंडुलकरने लहानपणीच ठरवले होते की तो क्रिकेटमध्ये जगातील दर्जाचा खेळाडू बनेल. त्याच्या स्पष्ट गोल्समुळे तो तेथे पोचला. तुम्ही सुद्धा तुमचे ध्येय स्पष्ट केले पाहिजेत. मग सुरुवात कशी करावी? तुमचे गोल्स एका कागदावर लिहा आणि त्याची लहान लहान टप्प्यामध्ये विभागणी करा.
उदाहरणार्थ, जर तुम्हाला तंदुरुस्त व्हायचे असेल तर दररोज 30 मिनिटे व्यायाम करायचे ध्येय ठेवा. नंबर 8, एकाग्रता आणि शिस्त ही तुमची ताकद बनवा. योद्धा आपल्या मार्गातील अडथळे दूर करतो. बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टला यशस्वी करण्यासाठी रात्रदिवस एकाग्रतेने काम केले. तुम्ही सुद्धा तुमच्या ध्येयासाठी शिस्त विकसित केली पाहिजे. हे कसे करायचे? एक डेली रुटीन तयार करा. उदाहरणार्थ, सकाळी 1 तास तुम्ही मुख्य प्रोजेक्टवर काम करा. तुमच्या मोबाईलचे नोटिफिकेशन बंद करून अडथळे दूर करा. नंबर 9, एक स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम तयार करा. एक योद्धा एकटा लढत नाही, ते स्वतःभोवती पॉझिटिव्ह लोकांचे वर्तुळ तयार करतो. मलाला युसुफझाई यांना त्यांच्या मिशनमध्ये फॅमिली आणि फ्रेंड्सकडून सपोर्ट मिळाला, त्यामुळे त्या नोबेल पारितोषिक विजेत्या ठरल्या. तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी एक स्ट्रॉंग सपोर्टिंग सिस्टीम तयार केली पाहिजे. हे कसे करायचे? तर पॉझिटिव्ह लोकांसोबत वेळ घालवा. एखादा मार्गदर्शक शोधा, जसे की ज्येष्ठ किंवा शिक्षक. तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या कम्युनिटीमध्ये जॉईन व्हा. नंबर 10, तुमची आंतरिक शक्ती जागृत करा. एक योद्धा आपल्या कोर व्हॅल्यूमधून शक्ती मिळवतो. उदाहरणार्थ, महात्मा गांधी अहिंसा आणि सत्य या मूल्यांवर आपली शक्ती उभारली आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. तुम्ही सुद्धा तुमच्या मूल्यांशी जोडून घ्या. तुमची 3 सर्वात महत्त्वाची मूल्ये लिहा, जसे की प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम आणि कुटुंब. दररोज एक अशी गोष्ट करा जी या मूल्यांना रिफ्लेक्ट करेल. योद्धा बनणे म्हणजे दररोज स्वतःमध्ये सुधारणा करणे. ग्रोथ माइंडसेट, व्हिज्युअलायझेशन, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, यशातून शिकणे, आव्हाने स्वीकारणे, क्लिअर गोल्स, फोकस, माइंडफुलनेस, सपोर्ट सिस्टीम आणि आंतरिक शक्ती म्हणजेच इनर स्ट्रेंथ. या 10 सवयी तुम्हाला एक विलक्षण योद्धा बनवतील. आजच सुरुवात करा. या सवयी तुमच्या जीवनाचा भाग बनवा. 30 दिवसानंतर जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला एक खऱ्या योद्धासारखे वाटेल. हा प्रवास तुमचा आहे, तुमच्यात ताकद आहे. माझा विश्वास आहे की तुम्ही हे करू शकता.